कोणत्याही अर्ध कार्यामध्ये माझा अर्धा भाग असेल, परंतु पतीने जर पाप केलं तर ते पाप मात्र पत्नीला भोगावं लागत नाही. हा पत्नीने पाप केला तर अर्ध पाप याच्या डोंबल्यावर आपोआप जात. का? याने जबाबदारी घेतलेली. धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरा. म्हणजे मला हे सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की महिला माता भगिनींच्या बरोबर श्रवणाला पुरुषांची पण संख्या पाहिजे. शक्यतो वक्ता पुरुष असेल तर वक्त्याच्या पुढे पुरुष श्रोता असणं अत्यंत आवश्यक. पुरे होईल एवढं. भागवतामध्ये अजून मध्ये काही मला जागा सापडली तर मी तिकडे जाईल. अभंग तुकोबांचा आहे. संतपर तुकोबारा या अभंगातून संत दर्शनाचं फल कथन करतात. सज्जन हो, संत आणि माणसं बाहेरून दिसायला सारखे दिसतात. संत आणि माणसं दोघांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत, परंतु सामान्य मनुष्य आणि एखादा संत महात्मा भौतिक दृष्टीने जर बघितलं तर बाहेरून समान दिसतात. भगवान कृष्ण गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये लिहितात, अर्जुना, एखादा महात्मा पुरुष असेल तर तो सुद्धा पाहण्याची क्रिया डोळ्यानेच करतो, ऐकण्याची क्रिया श्रवण इंद्रियानेच करतो. सामान्य माणसाचे जसे श्वासोश्वास चालतात तसे महात्म्याच्या हृदयाचे ठोके सुद्धा त्याच गतीने फिरतात. पश्यै शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपैश्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि. निमिषन्नपि शब्दाचा अर्थ आहे डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप सुद्धा सामान्य माणसाची जशी असते तशी संतांची असते. दिसायला सारखे आहे, परंतु ज्याप्रमाणे दह्याचं मंथन केल्यानंतर लोणी तयार होतं आणि खाली ताक शिल्लक असतं. ताक आणि लोणी एका दह्यापासून जन्माला येतात, परंतु दोघांची किंमत मात्र सारखी राहत नाही. पृथ्वीच्या पोटामध्ये हिरे आणि गारगोट्या सारख्या दिसतात, परंतु गारगोटी ती गारगोटी असते आणि हिरा तो हिरा असतो. चंद्र आणि चांदण्या एका आकाशात असतात, परंतु दोघांमध्ये सुद्धा अंतर आहे. त्याप्रमाणे तुका म्हणे तैसे संत